तुमची ताकद तुमच्या हातात नाही तर ती तुमच्या आत्मविश्वासात असते। जर मी तुला सांगितलं की तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही तर तो रोज सकाळी आरशात तुलाच दिसतो, विश्वास बसतोय का? थांब, कथा ऐक। एका गावात दोन मित्र राहत होते। दोघांचं स्वप्न एकच, मोठं व्हायचं। दोघेही एकाच शाळेत शिकले, एकाच मैदानात खेळले, एकाच घरचं जेवण जेवले। फरक फक्त एकाच गोष्टीचा होता। पहिला म्हणायचा माझ्याने होणार नाही आणि दुसरा म्हणायचा आज नाही झालं तर उद्या नक्की होईल। वर्ष गेली। पहिला प्रत्येक अपयशानंतर नशिबाला दोष देत राहिला। दुसरा प्रत्येक अपयशानंतर स्वतःला विचारायचा आज मी कालपेक्षा काय नवीन शिकलो। लोक दोघांवरही हसायचे। पण एक दिवस गावात मोठा कार्यक्रम झाला। स्टेजवर नाव पुकारलं गेलं। पहिल्या मित्राचं नाही, दुसऱ्या मित्राचं। टाळ्यांचा कडकडाट झाला। पहिला मित्र खाली बसून विचार करत होता, याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त काय होतं? तर अगदी साधं होतं। टॅलेंट नाही, पैसा नाही, ओळखी नाहीत, फक्त स्वतःवर विश्वास होता। लक्षात ठेवा, जगातला सर्वात मोठा आवाज लोकांचा नसतो, तो आपल्या मनातला असतो। जर तो आवाज रोज म्हणत असेल तू करू शकतोस, तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही। आयुष्य बदलण्यासाठी नशीब बदलण्याची गरज नसते, स्वतःवरचा विश्वास बदलला की संपूर्ण आयुष्य बदलतं। तुमची ताकद तुमच्या हातात नाही तर ती तुमच्या आत्मविश्वासात असते। हार मानणं सोपं असतं, पण लढणं हीच खरी ओळख असते। जगाने नाकारलं तरी चालेल, स्वतःने स्वतःला स्वीकारणं महत्त्वाचं असतं। आरशात दिसणारा चेहरा सुंदर आहे की नाही यापेक्षा त्याच्या डोळ्यातली स्वप्न किती मोठी आहेत हे महत्त्वाचं असतं। जर ही कथा मनाला भिडली असेल तर आजच स्वतःला सांगा, मी अजून हरलेलो नाही, माझी सुरुवात आता होते आहे।